मंजुषा दीपक नागपुरे या सिंहगड रोड भागातून भाजपच्या तिकिटावरती निवडून आल्या आणि आता पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यांचं नाव निश्चित झाले। नागपुरे यांच्यामुळे सिंहगड रोडला पहिल्यांदाच महापौर पदाचा मान मिळालाय। पण मंजुषा नागपुरे यांनाच महापौर पदासाठी निवड का झाली, त्यामागची कारणं काय आहे त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। सगळ्यात पहिलं म्हणजे सिंहगड रोड भागातून निवडून येतात। ही त्यांची तिसरी टर्म आहे आणि यावेळी त्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिसरी टर्म असल्यानं अर्थात महानगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे। स्थायी समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, मात्र त्या केवळ सदस्य होत्या, त्यांच्याकडे कुठलंही अधिकृत असं पद त्यांच्याकडे नव्हतं। यासोबतच मध्यमवर्गीय चेहरा आहेत आणि त्या गृहिणी पार्श्वभूमीच्या आहेत, पण भाजपला हवा असणारा तरुण, अनुभवी आणि सुशिक्षित असा उमेदवार त्या आहेत। दरम्यान एवढंच नाही, पतीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक वर्षांपासून त्या सक्रिय आहेत। दीपक नागपुरे हे भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचे पुणे प्रमुख आहेत आणि दोघेही पती पत्नी हे कट्टर हिंदुत्ववादी आहे। या आणि अशा अनेक कारणांमुळे मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली।